नमस्कार मंडळी, नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये खूप काय असं तुम्हाला सांगणार आहे. मी आज आलो कुठं, पाचगणी महाबळेश्वर. काय परिसर आहे राव, काय धुक्याचं साम्राज्य उभा राहिले जणू काय. वा 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 वा. आणि हा सूर्यनारायण उगवलेला आहे आणि बप्पा उगवलेले आहेत. पाचगणीमध्ये नाही मी तेव्हा, माझे मी शेतात आहे. अहो ही नदी, हा पूल, हा ब्रिज, वाय काय काय देवा. अहो जसं पाचगणीमध्ये जसं दृश्य नाही त्याच्या पलीकडं आहे माझ्या शेतात. मग काय कुठं मला जायची गरज आहे? अजिबात नाही. बघा ना काय परिसर आहे. काय सकाळची गुलाबी थंडी आहे. वा 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 वा. असं गार लागते ना की गुलाबी थंडी नुसतं म्हणायला आहे, पण गुलाबी थंडीनं हातपाय आकडत्यात आहे. रक्त गोटायची बारी आली का तर एवढं गार लागते की बस बोलायचंच काम नाही. हे असं बाष्पीभवन होणारं ह्याचं बाष्प. वा वा वा. एकदा जवळ जर पाहिलं ना जाऊन, अरे बाप रे बाप. आणि जे काय सकाळचं जे काय काम आहे, आपले जे काय ड्युटी आहे, त्या ड्युटीमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस नाहीत. किती जरी गार लागलं काय आणि हात थंड पडलं काय आणि गारटलं काय, अक्षरशः तोंडामधून वाफा निघत आहेत, वाफा. परंतु जे आपलं काम आहे, जे आपल्याला करायचं आहे, त्यात कुठल्याही प्रकारचे चेंजेस होत नाहीत. तर ही शेतकरी आहे. ही शेतकरी बळीराजा आहे. तर ह्या बळीराजाला हे कष्ट घ्यावंच लागतं. त्यामुळं बघणाऱ्या माणसानं नुसतं त्याचं व्हिडिओमध्ये तो काय सांगतोय किंवा तो काय धावतोय याच्याकडं न बघता त्याच्या कष्टाकडं, ते जो काय करतोय आबोतोय, त्याला खरंच लक्ष देणं गरजेचं आहे. तर काळाची गरज आहे. शेतकरी वाचला पाहिजे, शेतकरी सक्षम झाला पाहिजे आणि शेतकऱ्याला बोलता आलं पाहिजे. आपल्या मालाची क्वालिटी, आपल्या मालाची गुणवत्ता, आपल्या मालाचा जो काय उच्चांकी दर आहे तो आपल्याला कसा भेटावा यासाठी त्यानं बोलायला हवं. तुम्ही शेतात राबता एवढं, मग तुम्हाला तुमच्या मालाविषयी जर तुम्हाला नाही बोलता आलं तर कसं हो? असं नाही चालत. तर माझा परिसर पण धावतो, माझं काम पण मी धावतो आणि माझ्या काय जनावरं जी आहेत त्यांसाठी जे काय चारा लागणार आहे, त्या चारा नेण्यासाठी मी सकाळी रानात आलो आहे. आणि हा आपला दररोजचा नित्यक्रम असतो. दररोज किती जरी गार लागलं काय आणि किती जरी काय झालं काय, आपल्यात कुठल्याही प्रकारचं या कामामध्ये चेंजेस होत नाहीत आणि आपल्याला ते चेंज करायचे बी नाही. चांगल्या प्रकारची शुभ होते, सकाळ होते. हे सूर्यनारायण बाप्पा उगवलेले असतात. ह्यांचाच आशीर्वाद माझ्या डोक्यावर ते हमेशा असतो आणि तो हमेशा राहणार. त्याच्यामुळं मला कुठलं काही कमी नाही आणि तुम्ही मला कुठलं काही कमी पडून देत नाही. त्याच्यामुळे मी खुश, तर तुम्ही बी खुश. धन्यवाद.